भिवंडी तालुका एलकुंदे के धुलखाड़ी शिव मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी धुलखाड़ी व एलकुंदे के ग्रामस्थ मंडलों द्वारा श्री शिव महापुराण कथा का आयोजन दिनांक 3 अगस्त 2025 से 10 अगस्त 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। आयोजक द्वारा सभी लोगों से इस श्री शिव महापुराण कथा में आने की अपील की गई है।
भगवान महादेवांच्या पवित्र प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होणारी शिव महापुराण कथा याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी ही कथा संपन्न होते आणि आज आपण या शिव महापुराण कथेला प्रारंभ करत आहोत। व्यासपीठावरून प्रथमतः सर्व आयोजकांना विनम्र भावनेने अभिवादन करतो। व्यासपीठावरून सर्व गंधर्व सभेला विनम्र अभिवादन करतो। व्यासपीठावरून आलेल्या सर्व भाविक मंडळीला विनम्र भावनेने अभिवादन करतोय। जीवनाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाऊ घालणारी, जीवनातलं दुःख घालवणारी, जीवनातलं पाप घालवणारी, जीवनातलं ताप घालवणारी, आनंद प्रदान करणारी शिव महापुराण कथा। आतापर्यंत आपल्याला माहिती आहे, महादेवाच्या मंदिरात जाणं, महादेवाला नमस्कार करणं आणि महादेवापुढे आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करणं, इथपर्यंत सगळ्यांना महादेवची माहिती आहे। पण भगवान महादेवाने शिवलिंगात का यावं, शिवलिंग रूप का धारण करावं, जटाजूट का धारण करावं, गजचर्म का पांघुरावं, डमरू हातात का घ्यावा, अंगाला भस्म का लावावं, हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये। आणि ते जर माहिती करून घ्यायचं असेल, त्याचं ज्ञान आपल्याला जर करून घ्यायचं असेल, तर आपल्याला भगवान महादेवांची शिव महापुराण कथा श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे। कोणताही ग्रंथ असू द्या, कोणतीही कथा असू द्या, पण तो प्रारंभाचा दिवस हा त्या ग्रंथाचा महिमा वर्णन करावा लागतो। भागवत कथा असेल तर भागवत ग्रंथाचा महिमा सांगितला जातो पहिल्या दिवशी। श्री रामायण कथा असेल तर रामायण ग्रंथाचा महिमा सांगितला जातो पहिल्या दिवशी। तद्वत शिव महापुराण कथा या ठिकाणी आपण संपन्न करत आहात आणि आजचा हा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी त्या ग्रंथाचा महिमा त्या वक्त्याने सांगणं अत्यंत गरजेचं आहे। श्रोत्याला जी कथा श्रवण करायची आहे, त्या ग्रंथाचा महिमा जर कळाला नाही तर श्रोता त्या कथेत प्रवेश करू शकत नाहीये। श्रोत्याने प्रवेश करावा असं जर वाटत असेल ना, तर त्या ग्रंथाचा महिमा कळणं अत्यंत गरजेचं आहे। अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगतोय। एखादा मनुष्य जर आपल्यासाठी काम पाहायला गेला, नोकरी बघायला गेला, तर तो त्या मालकाला विचारतोय, दादा मला नोकरी हवी आहे, मला नोकरी पाहिजे आहे। त्यांनी सांगितलं मिळेल ना, एवढ्यावर तो थांबत नाहीये,
पहिल्यांदा तो विचारतोय मला पगार किती मिळेल, काम काय आहे हे विचारत नाहीये, अगोदर पगार विचारतोय. पगार जर त्याच्या मनाप्रमाणे जर त्याला मिळाला मग तो कामाची चर्चा करणार. म्हणजे मी जे काम करतोय त्याच्यातून मला मिळेल काय हा व्यवहार आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा मी जे श्रवण करणार आहे त्या श्रवणाद्वारे मला काय प्राप्ती होईल हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे. मग या ग्रंथाचा महिमा आज आपल्याला पाहायचा आहे. बरेच असे साधक असतात, बरेच असे श्रोते असतात की महाराज आम्ही 7 दिवस शिव महापुराण कथा श्रवण करू, पण आम्हाला त्यातून मिळेल काय. माणसं प्रपंच करत असली तरी अगोदर काय मिळेल याची चर्चा असते. तद्वत परमार्थही करताना माणसं काय मिळेल याची अगोदर चर्चा करतात. 7 दिवस आम्ही तुमच्याकरता देऊ महाराज, तुम्ही म्हणताय ना तुम्ही शिवपुराण श्रवण करा, आम्ही करायला तयार आहोत, पण सांगा आम्हाला काय मिळेल. ऐका, शिव महापुराण कथा श्रवण केल्याने काय काय मिळतं. नंबर 1, शिव महापुराण कथा श्रवण केल्याने जीवनातलं भय निघून जातं. शिव महापुराण कथा श्रवण केल्याने जीवनात भोग प्राप्त होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते. शिव महापुराण श्रवण केल्याने जीवनात कायमचं दुःख निवृत्त होतं. शिव महापुराण कथा श्रवण केल्याने मरणाचं भय निघून जातं आणि मेल्यानंतर त्याची शिव गणामध्ये गणना होते. शिव महापुराण कथेमध्ये आपण जर श्रवणाला बसलो, आपण जर श्रवण केलं ना तर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये मानसिक शांती प्राप्त होते. हे सगळं शिव महापुराण कथेच्या श्रवणाने प्राप्त होणारी कथा आहे. अलीकडे कलियुगामध्ये सगळ्यांपुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे. बऱ्याच लोकांना लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा व्हावा, आपल्याला मुलगा व्हावा, पुत्र प्राप्ती व्हावी. मुलगी कोणालाही नको अशी वाटते, कोणालाही नको अशी वाटते. प्रत्येकाला वाटतं मला मुलगा व्हावा, मुलगा व्हावा. मग तुम्ही मला सांगा, सगळीच लोक जर मुलाची अपेक्षा करतात आणि मुली जर झाल्याच नाही तर ती मुलं 40-40 वर्षाचे जरी झाले तरी त्याला मुलगी मिळत नाही. का? मुलं जास्त आहेत आणि मुलींचा अभाव आहे. ही आपली चूक आहे. आपल्याला मुलगी नको आहे, आपल्याला मुलगा हवा आहे. पण अगदी सामान्य प्रश्न आहे. सामान्य भावनेने जरी आपण त्याचा विचार जर केला ना तर मुलीची आवश्यकता आहे, गरज आहे. पण मग तो मुलगा 40 वयापर्यंत जातो आहे, त्याचं लग्न होत नाहीये, जमत नाहीये. मग महाराज म्हणतायत तो एखाद्या भूदेवाकडे गेला की भूदेव सांगतोय ही शांती करा, ती शांती करा. बरं का, मनाला शांती पैशाने मिळत नाही. मनाला शांती घरी खूप नोकर आहे, चाकर आहे म्हणून मिळत नाहीये. तरी मनाला शांती प्राप्त होण्याकरता आपल्याला भोळे बाबाच्या प्रांगणामध्ये जावं लागेल, शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल. म्हणून हा सगळा विचार आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल. हरी आणि हरा असा दोघांचा विचार आहे. पण शिव महापुराण कथेमध्ये हाराचा विचार आलेला आहे. हाराचा विचार आलेला आहे. आपण सगळे वारकरी संप्रदायाचे सेवक आहोत, आपल्याला माहिती आहे. साधू संतांनी हरी आणि हरामध्ये कोणत्याही प्रकारे भेद मानला नाही. हरी हरा भेद
इतकं बरं आहे. तुम्हाला आम्हाला सांगताय संप्रदायामध्ये हरी आणि हारा याच्यामध्ये भेद करू नका. आपण सगळे बरं का देवाकडे पाहताना भेद भावनेने पाहतो. कोणती प्रतिमा असू द्या हो, कोणती प्रतिमा असू द्या, पण आपण सगळे एका आईची लेकर आहोत. एका पांडुरंगाचे आपण सगळे उपासक आहोत. असं म्हणतात आमच्या पांडुरंगाने ते सगळं सोम धरलेलं आहे. मग तुम्ही कृष्णाला पहा, श्रीरामाला पहा, महादेवाला पहा, विष्णूला पहा, ब्रह्माला पहा, हे सगळं आमच्या पांडुरंगानेच रूप धारण केलेलं आहे. असं म्हणतात एक एकाची हृदय गोडी साखरीच्या ठाई. शिवाच्या हृदयात विष्णू आहे. शिवस्य हृदय विष्णू, विष्णूच्या हृदयात शिव आहे. बरं का, म्हणून आपल्याला याच्यामध्ये भेद करता येणार नाहीये. जरी परमात्मा अनेक रूपाने आपल्याला जरी पाहायला मिळत असेल, पण परमात्मा मात्र एक आहे हे आपल्याला संतांनी सांगून दिलेलं आहे. सांगून दिलेलं आहे. एक दृष्टांत सांगतो, ऐका. दोन मित्र रेल्वे गाडीमध्ये प्रवास करायला लागले. प्रवास करताना काही माणसं भजन करतात. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना काही माणसं पत्ते खेळतात. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना काही माणसं वेड्या ओढतात. रेल्वेमध्ये प्रवास करत असणारे काही माणसं पेपर वाचतात. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो, वेगवेगळा. दोन मित्र एकत्र आले, दोन प्रवासी एकत्र आले. दोघांमध्ये चर्चा चालू झाली. एक म्हटला माझे काका महाराष्ट्रातले खूप मोठे गवई आहे, गायक आहे. दुसरा म्हटला माझे मामा महाराष्ट्रातले नंबर 1 गायक आहेत. दोघांमध्ये चर्चा चालू झाली. माणसं चर्चा करून थांबत नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं की मी काय केलं पाहिजे, माझा नंबर लावला पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझं बोलणंच खरं झालं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतंय. दोघांमध्ये चर्चा झाली, दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद कुठपर्यंत गेला ऐका. एकामेकाला पकडायला लागले, एकामेकाला मारायला धावायला लागले. प्रवास करणारी लोक धावली, दोघांना मागे खेचायला लागले. अरे भांडू नका, काय झालं. एक म्हटला माझे काका महाराष्ट्रामध्ये नंबर 1 गायक आहे. दुसरा म्हटला माझे मामा महाराष्ट्रात नंबर 1 गायक आहे. हा दोघांचा वाद. स्टेशन जवळ आलं, दोघेही स्टेशनला उतरले. दोघेही टांग्यात बसले आणि दोघेही एकाच घरात पोचले. ऐका बरं, दोघेही एकाच घरात पोचले आणि दोघे जे भांडत होते ना, त्या दोघांचा एक मेळ जमला गेला. समोरची व्यक्ती आली, ती एकाचा काका होता आणि एकाचा मामा होता. म्हणजे भांडतात दोघे. माझा काका महाराष्ट्राचा नंबर 1 गायक आहे, माझा मामा महाराष्ट्राचा नंबर 1 गायक आहे. अहो काका आणि मामा नावं जरी वेगवेगळे असते ना, तरी मात्र ती व्यक्ती एकच आहे. तसं हरी आणि हरा ही नावं जरी वेगळी असली, बरं का, नामात भेद तुम्हाला दिसेल, पण देवाच्या स्वरूपात भेद नाहीये. Wow!
परमात्मा नाव जरी भिन्न असली ना तरी परमात्मा मात्र स्वरूपाने एकच आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान महादेवाला खूप मोठं स्थान आहे. त्याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायाने भगवान महादेवांना गुरु मानलेला आहे. गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. ही सगळी परंपरा आहे ना, ही सगळी परंपरा भगवान महादेवापासून चालत आलेली आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने भगवान महादेवाला गुरु म्हणून स्वीकारलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने भगवान ज्ञानोबायांना आई म्हणून स्वीकारलेला आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाने आद्य गुरु शंकराचार्यांना बाप म्हणून स्वीकारलेला आहे. जगाचा मालक तो विटेवर बसलेला आहे. त्या पांडुरंगाचं ज्ञान देणारे जर कोण असतील तर आमचे भोले बाबा आहेत. असं म्हणतात, भोले बाबांनी एवढं ज्ञान या जगात दुसरं कोणालाही नव्हतं. भोले बाबा ज्ञानामध्ये शिरोमणी होते महाराज. खूप ज्ञान भोले बाबांकडे होतं. आणि मग ते ज्ञान आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला शिव महापुराण कथा श्रवण करावी लागेल. जे शिव महापुराण कथा श्रवण करतात ना, भोले बाबा त्याला ज्ञान प्रदान करतात. म्हणून ज्ञान पाहिजे असेल तर शिव महापुराण कथा श्रवण करा. अजून सांगू, त्याच्या जीवनात ज्याला मोक्ष हवा असेल त्यांनी शिव महापुराण कथा श्रवण करा. ज्याला स्वतःला ओळखायचं असेल आपण कोण आहोत त्यांनी शिव महापुराण कथा श्रवण करायची आहे. शिव महापुराण कथा ऐका. या सृष्टीच्या कणाकणामध्ये भगवान महादेव जे आहे, कणाकणामध्ये ज्या वेळेला भगवान शंकराने विष्णूला प्रश्न केला, आणि का हो सगळे मला भेटायला येतात पण तुम्ही का येत नाही, असा प्रश्न केलेला आहे. त्यावेळेला भगवान श्री विष्णूने सांगितलं, अरे भोळे बाबा, तुम्हाला भेटावं असं कोणाला वाटणार नाही हो. तुमची रात्रंदिवस मला आठवण येते. प्रत्येक वेळेला वाटतं तुम्हाला येऊन भेटावं, पण काय येत नाहीये. पण एक अडचण आहे. पण काय, मी ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर यायला पाहतो ना, पृथ्वीवर पाय द्यायला गेलो की मला शिवलिंग त्या पृथ्वीवर प्रगट झालेलं दिसत आहे. मग तुम्हीच मला सांगा, मी शिवलिंगावर म्हणजे तुमच्यावर पाय देऊन तुमच्याकडे येऊ का? म्हणून मी भोले बाबा तुमच्याकडे येत नाहीये. भगवान महादेवाने सांगितलं, असं आहे का, पाय पृथ्वीवर टाकायला गेल्यानंतर शिवलिंग तयार होत आहे. मग भगवान भोले बाबांना श्री विष्णूने सांगितलं, म्हणे मला असं बनवा की जमिनीवर पाय न देता तुमच्याकडे येता येईल, असं बनवा. भोले बाबांना ते बोललं पटलं. महादेवाने सांगितलं, तुम्ही असं करा, सर्पाचं रूप धारण करा. सर्पाला पाय नसतात, सर्पाचं रूप धारण करा. भगवान श्री विष्णूने सर्पाचं रूप धारण केलं आणि श्री महादेवाने भगवान विष्णूचं रूप जे सर्पाचं रूप होतं ते आपल्या गळ्यामध्ये परिधान केलं. भगवान महादेवांच्या गळ्यात जो सर्प आहे तो सर्प म्हणजे भगवान श्री विष्णू आहे. भगवान भोलेनाथांनी सांगितलं की हे विष्णू, आपली सतत चर्चा व्हावी. तुम्हाला माझ्या वाचून करमत नाही, मला तुमच्या वाचून करमत नाहीये. म्हणून आपण काय करू, दोघे एकत्र राहू. म्हणून सर्प होऊन तुम्हाला मी गळ्यामध्ये परिधान केलेला आहे. दोघांमध्ये आपलं संवाद चालू राहील. मी हे कशा करता सांगितलं, तरी पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीच्या कणाकणामध्ये भगवान शिव
त्याला सत्संग म्हटलेला आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम यथीचे उत्तम चरणज वंदिता. कथेला त्रिवेणी संगम म्हटलेला आहे. त्रिवेणी संगम का? तर देवही आहे, नामही आहे आणि महाराज बरं का तिथे कोण आहे? भक्तही आहे. या कथेत साक्षात भगवान महादेव आहे. या कथेत तुमच्या रूपाने सगळे भक्त आहेत. या कथेत नामचिंतन आहे. म्हणून ही कथा त्रिवेणी संगम आहे. या कथेला सत्संग म्हणण्याचं कारण काय? या कथेमध्ये साधू संत आहे. या कथेमध्ये ऋषी मुनी आहेत. या कथेमध्ये भक्त आहेत. म्हणून या कथेला सत्संग म्हटलेला आहे. शिव महापुराण कथेमध्ये शौनक ऋषी आहेत. सुतजी महाराज आहेत. व्यासदेवजी आहेत. नारदांचा संघ आपल्याला या शिव महापुराण कथेमध्ये होणार आहे. म्हणून या शिव महापुराण कथेला सत्संग म्हटलेला आहे. जीवनात सत्संग फार महत्वाचा आहे. त्याच्या जीवनात सत्संग लाभला त्याचं जीवन सफल बनलं जातं. सत्संग नसेल ना तर जीवन हे अधोगतीकडे जातं. अधोगतीकडे. आपल्या जीवनात कोणीतरी साधू असावा. आपल्या जीवनात कोणीतरी आपल्याला मार्गदर्शक असावा. पण तो साधू ते संत मिळणं तेवढं काय सोपं आहे का? अजिबात नाही. आणि खरे संत सांगत नाहीये मी संत आहे म्हणून. अलीकडे आपल्याला सांगावं लागतं मी कीर्तनकार आहे, मी कथाकार आहे. सांगावं लागतं मी कलाकार आहे. पण महाराज खरे संत सांगत नव्हते ना. चातुर्य लपवे महत्व हरवे दिसे पण मिरवी आवडूनी. संत आपलं चातुर्य लपवतात. आपलं महत्व समाजापुढे मांडत नाहीये. का? तर खरे संत आपला परिचय द्यायला जात नाहीये. संतांची भेट अवघड सांगितलेली आहे. बहु अवघड असे संत भेट.
भेटत नाहीये. करुणा केली महाराज, करुणा केली, संतांची भेट घालवून दिली. पण ऐका, तोच परमात्मा संतांच्या रूपाने या मृत्यू लोकात आला. जनाबाईचा प्रसिद्ध अभंग आहे त्याच्याकरता. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. भगवान महादेव म्हणजे साक्षात निवृत्तीनाथ महाराज आहेत. महाविष्णूचा अवतार सखा सदाशिवाचा त्र्यंबकेश्वरला जर गेलात ना तर तिथे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे. ते निवृत्तीनाथ महाराज म्हणजे साक्षात भगवान शिवजी आहेत. आपण आळंदीला जातोय, आळंदीला ज्ञानराज माऊली आहेत, माऊलींची समाधी आहे. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार आहे. पुढे आपण जर सासवडला जर गेलात तर सोपान काका म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहे. पुढे आपण जर मुक्ताईनगरला गेलात तर महाराज साक्षात आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती म्हणजे मुक्ताबाई तिथे आहेत. हे जनाबाई आपल्या अभंगातून सांगते आहे. मला हे सांगायचं आहे की परमात्माने आपल्यावर कृपा केली, तो परमात्मा संतांच्या रूपाने या ठिकाणी आलेला आहे. शिव महापुराण कथा म्हणजे सत्संग आहे. शिव महापुराण कथा आपण श्रवण करतो आहोत ना, आपण सगळे भाग्यवान आहोत, सगळे भाग्यवान आहोत. भाग्याशिवाय कथा कीर्तन ऐकायला मिळत नाहीये, नाही ऐकायला मिळत. अलीकडे भाग्याच्या व्याख्या विविध केलेल्या आहेत. कोणी पुत्रवानाला भाग्यवान समजतो, कोणी सौंदर्यवानाला भाग्यवान समजतो,
कोणी संपत्तीवाल्याला भाग्यवान समजतो, कोणी सत्तावानाला भाग्यवान समजतो, कोणी प्रतिष्ठावानाला भाग्यवान समजतोय. प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या आहे भाग्याबद्दल, वेगवेगळी. पण ऐका, प्रामुख्याने भाग्याचे दोन प्रकार आहेत. एक संसारिक भाग्य आहे आणि एक पारमार्थिक भाग्य आहे. संसारिक भाग्य जर आपण पाहायला गेलो तर पहिलं भाग्य आहे आपल्या सर्वांना मनुष्य देह प्राप्त झाला. दुसरं भाग्य असं आहे की सगळ्यांना इंद्रियता सांग मिळाले. देवाने आपल्याला मूक केलं नाही, देवाने आपल्याला बहिरं केलं नाही, देवाने आपल्याला आंधळं केलं नाहीये, देवाने आपल्याला पांगळं केलेलं नाहीये. आपलं भाग्य आहे आपल्याला यथा सांग इंद्रिय प्राप्त झाली. तिसरं भाग्य आहे भारतासारख्या धर्मप्रधान देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. जगामध्ये अनेक देश आहेत, पण भारत माता म्हणून फक्त आपल्याच देशाला म्हटलेलं आहे, आपल्याच देशाला. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत, फार भाग्यवान आहोत. महाराज वर्णन करून सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. बरं का, या भारत भूमीमध्ये, या देवभूमीमध्ये महाराष्ट्र राज्य आहे. त्याच्या नावातच महानता आहे. महान असं राज्य म्हणजे महाराष्ट्र. अनेक राज्य आहेत महाराज, पण महाराष्ट्रासारखं राज्य नाही. राज्य महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये ज्ञानोबा आहे, या भूमीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबा आहे, या भूमीमध्ये नाथ महाराज, या भूमीमध्ये नामदेव महाराज, या भूमीमध्ये गोरोबा काका, या भूमीमध्ये निळोपर आहे, या भूमीमध्ये सद्गुरु गजानन महाराज अवतरले. या भूमीला साधू संतांचा स्पर्श झालेला आहे, म्हणून ही भूमी पवित्र आहे. पावन तो देश. साधू संतांमुळे या महाराष्ट्राला, या मातीला पवित्रपणा आलेला आहे. आपल्याला माहिती आहे भंडारा डोंगर होता, भंडारा डोंगर होता, पण त्या भंडारा डोंगराला जगद्गुरु श्री तुकोबा यांच्या पायाचा स्पर्श झाला. महाराज तो डोंगर तीर्थक्षेत्र बनला गेला. ज्या ज्या ठिकाणी साधू संतांचा पदस्पर्श झाला ना, ते भूमी पावन मानलेली आहे, ते भूमी पावन झालेली आहे. अलंकार भूमी जी आहे बरं का, आपल्याला माहिती आहे अनादी काळापासून आहे आळंदी भूमी. महादेवाचं त्या ठिकाणी अनादी काळापासून वास्तव्य आहे. पण ती लौकिक दृष्ट्या आपण जर पाहायला गेलो
तर ज्ञानोबरायांच्यामुळे ती प्रसिद्ध आहे. आळंदी म्हणजे ज्ञानोबरा आहे, तिहू म्हणजे तुकोबरा आहे, पैठण नाथ बाबा, त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ दादा. तुम्ही बघा, त्या त्या साधूंमुळे, त्या त्या संतांमुळे त्या त्या क्षेत्राचं महत्व वाढलेलं आहे, त्या त्या मातीचं महत्व वाढलेलं आहे. ती माती पवित्र झालेली आहे, पवित्र झालेली आहे. म्हणून साधू संतांच्या रूपाने परमात्मा या ठिकाणी आलेला आहे, परमात्मा आलेला आहे. म्हणून या शिव महापुराण कथेला आपण सत्संग म्हणतोय. इथे संत आहेत, देव आहे, भक्त आहे, नामचिंतन आहे. पण हे सगळं ऐकण्याकरता भाग्य असावे लागतात, भाग्य असावे लागतात. संसारिक भाग्याचा विचार आपल्या पुढे मी मांडतोय. महाराज म्हणतात संसारामध्ये भाग्याशिवाय काहीच मिळत नाहीये. तुम्ही किती पण प्रयत्न करा, पण जर भाग्य अनुकूल जर झाले ना, तर प्रयत्न नाही केले तरी तुम्हाला लाभ आहे, लाभ आहे. एक दृष्टांत दिला जातो. दोन्ही मित्र आहेत. एक मित्र ज्योतिष आहे. तो रोज त्याच्या मित्राला विचारायचा, पण मित्रा सांगणारे माझे भाग्य कधी उदयाला येतील, सांग मला धनप्राप्ती कधी होईल, सांग. तो मित्र दररोज त्याचा हात पाहायचा आणि सांगायचा थांब जरा वेळ आहे अजून. पण एक दिवस असा उगवला, त्या मित्राने सांगितलं म्हणे सांगा कधी लाभ होईल सांगा. त्यावेळेला त्या ज्योतिष मित्राने सांगितलं आजचा दिवस तुझ्याकरता फार चांगला आहे, आजच्या दिवशी तुला फार मोठा लाभ होणार आहे. मग तू चांगलं केलं तरी तुला लाभ, तू वाईट केलं तरी तुला लाभ, तू काही कर, आज तुझं भाग्य अनुकूल आहे, काही कर. असं म्हटल्याबरोबर त्याने विचार केला. लोक नेहमी चांगलं काम करून प्राप्ती करून घेतात. आपण आज चांगलं काम करायचं नाहीये, आपण वाईट काम करून आपलं भाग्य काय आहे हे पाहूया. तो ज्या गावात राहत होता ते गाव नसून फार मोठं नगर होत. तिथे एका राजाच्या वास्तव्याने त्या नगरामध्ये त्याच्या म्हणण्याप्रमाणे कामं व्हायची. अर्थात त्या नगरात त्या राजाचं चालायचं. याला असं वाटलं आपल्या नगरीतला जो काय राजा आहे त्या राजाकडे जाऊया आणि असं काही करू की ते राजाला आवडलं नाही पाहिजे. राजा आपल्या दरबारामध्ये बसलेला आहे, सिंहासनावर आरूढ झालेला आहे. बाकीची मंडळी सगळी राजाच्या आजूबाजूला बसलेली आहे. राजाचं सैन्य पहारा देत आहे. तेवढ्यात हा राजाच्या महालात घुसला. सैन्य त्याला अडवतात. तो कोणालाही बरं का कोणाचंही म्हणणं ऐकत नव्हता. सगळ्यांना बाजूला करत होता. पुढे गेला, मध्ये गेला, राजाला शिव्या देऊ लागला. तुम्ही मला सांगा, राजाच्या दरबारात जाऊ राजाला जर शिव्या दिल्या तर राजा सहन करेल का हो? राजा काय बोलेल न बोलेल ते जाऊ द्या, पण अगोदर सगळं सैन्य त्याच्यावर धावलं. आमच्या मालकाला तू शिव्या देतो, आमच्या राजाला शिव्या देतो. हा थांबला नाही, हा राजाच्या सिंहासनाकडे गेला आणि महाराज राजा जवळ जाऊन राजाच्या एक अशी लावलीच. राजा खाली पडला, राजाचा मुकुट खाली पडला. सैन्य धावलं, त्याला धरा, त्याला बांधून घ्या, त्याला मारा असं म्हणायला लागलं. पण परत सैन्याच्या मनात असं आलं की अरे पहिल्यांदा राजाला उचलूया आणि मग आपण त्याचा विचार करू. राजाला उचलायला गेले. राजाचा मुकुट पाहिला तर त्या मुकुटातून एक छोटासा साप बाहेर निघाला. राजाने विचार केला आज वाचलो मी, याच्यामुळे वाचलो. सैन्य धरायला गेले. राजाने सांगितलं ए थांबा, त्याला मारू नका, तो चोर नाही, तो लबाड नाही, तो भांडण
दंडखोर नाही, अरे तो महात्मा आहे. कोण आहे? महात्मा आहे. त्याच्यामुळे माझा आज जीव वाचलेला आहे, मी त्याच्यामुळे आहे, नाहीतर मी मरण पावलो असतो. त्याला मारू नका. उलट राजाने सांगितलं त्याची पाद्यपूजा करा. त्याची पाद्यपूजा केली आणि त्याला 1,00,000 मोहरा काय दिल्या? राजाने भेट म्हणून दिल्या. सांगितलं होतं ज्योतिष मित्राने, तू काही कर, तुझे भाग्य अनुकूल आहे, तुला प्राप्ती होईल. खरं ठरलं. आला ज्योतिष मित्राला सांगितलं, हे राजाच्या थोबाडीत मारली तरी सुद्धा मला 1,00,000 मोहरा मिळाल्या. तू सांगितलं ते खरं झालं, म्हणजे राजाला मारलं तरी मला प्राप्ती झाली. का? तर माझं भाग्य अनुकूल आहे. ज्योतिष मित्रांनी सांगितलं, अजून तुला एक संधी आहे, अजून संधी आहे. काय? म्हणजे अजून एक काहीतरी वाईट काम कर, तुला अजून फार मोठा लाभ होणार आहे. मग त्यांनी विचार केला, बाजूला कुठं जाण्यापेक्षा राजाचं काम केलंय, आता राणीचं काम करूया, राणीचं काहीतरी वाईट करूया. ज्या वेळेला तो महालात आला, राणीच्या महालात आला, विचारलं त्या दासींना, राणी कुठे आहे? त्याला कोणी अडवू शकत नाही ना. का? त्यांनी राजाचा जीव वाचवलेला आहे, कोणी अडवू शकत नाही. कोणीतरी सांगितलं, राणी साहेब स्नानगृहात आहे, अंघोळ करतायत. थांबला नाही, आतमध्ये गेला. राणीला ओल्या वस्त्राने हाताला धरला आणि बाहेर घेऊन आला. सगळे सैन्य मारायला धावले. काय वेडा माणूस आहे, ओल्या अंगाने राणीला घेऊन आलेला आहे. तेवढ्यात एक दासी धावत आली, सोडा त्यांना, सोडा, ते महात्मे आहेत. राणी ज्या बाथरूम मध्ये स्नान करत होती ना, त्या बाथरूमचा छत आहे ना, तो खाली हो. आज राणीचा जीव वाचला, सोडा त्याला, तो महात्मा आहे. ही बातमी राजाला कळाली. मग काय, राजा लोटांगणच घालत आला. आज तुझ्यामुळे आमचा दोघांचा जीव वाचला, दोघांचा. सांगितलं पाद्यपूजा करा. परत पाद्यपूजा केली, परत 1,00,000 मोहरा दिल्या. आला ज्योतिष मित्राकडे आला, सांगितलं आता ते 1,00,000 आणि हे 1,00,000 मोहरा, 2,00,000 मोहरा मिळाल्या. आणि त्या 2,00,000 मोहरांमधून त्या ज्योतिष मित्राला, त्या मित्राने फक्त 5 मोहरा दिल्या. किती? फक्त सांगणाऱ्याला 5, सांगणाऱ्याला फक्त 5. ज्योतिष मित्र त्या मित्राला म्हटला, यालाच म्हणतात भाग्य. आणि ज्याने सांगितलं त्याला फक्त 5 मोहरा. आणि हा त्या राजाच्या महालात कोणत्या उद्देशाने गेलेला आहे? किती वाईट उद्देश आहे, त्याला मारण्याचा उद्देश आहे, त्याला शिव्या देतो आहे, त्या राणीला ओळ्या वस्त्रात हाताला धरून बाहेर काढतोय. किती वाईट कृत्य केलं त्याने. पण भाग्य जर अनुकूल असतील ना, तर वाईट काम करा नाही तर चांगलं काम करा, तुम्हाला लाभ हा ठरलेलाच आहे, ठरलेला. याला संसारिक भाग्य म्हणतात. संसारात भाग्याशिवाय काही मिळत नाही. मान भाग्य, संपत्ती भाग्य, हे सगळं भाग्यात आहे, म्हणून आपल्याला मिळत आहे. पूर्व पुण्याचारी होती अनुकूल असतील ना, तर महाराज तुम्ही काही, ते संसारिक भाग्य आहे. दुसरा प्रकार आहे पारमार्थिक भाग्याचा.
नामस्मरण करणं आणि नामचिंतन करता करता देव स्वरूप बनणं तुकोबारांचं खूप गोड प्रमाण आहे. भाग्यवंत मनोदया शुभे पंढरी राया, जो मनुष्य देह ज्याला प्राप्त झालेला आहे आणि ज्याने पांडुरंगाची शरणागती केली ना, तो जगातला एक नंबरचा भाग्यवान आहे, एक नंबरचा. म्हणून पांडुरंग स्वरूप असणारी शिवची रोग व्हावा असं कोणाला वाटतं का? वाटत नाही वाटत. पण ज्ञानोबा सांगतायत रोग व्हावा वाटत नाही, गरिबी यावी वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात जरी तुम्हाला ते नको आहे, तरी तुमच्या प्रारब्धात असेल, तुमच्या कर्मात असेल, तर ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. पंढरपुराला गेल्यानंतर चंद्रभागेला कोणी आपलं पैशाने भरलेलं पाकिट मारावं अशी कोणाची इच्छा नसते हो. तरी सुद्धा कसा प्रकार घडला जातो त्याला सगळ्याला जबाबदार आपलं कर्म आहे. कबीर महाराज बोलतायत या जगात माणसं दुःखी आहेत असं नाहीये, या माणसांना निर्माण करणारा परमात्मा ही दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई न मेरे, सुखिया कोई न मेरे. जो देखे तो दुखिया सुखिया कोई न मेरे, सुखिया कोई न मेरे. सुखी नाही आहे. राजा दुःखी आहे, प्रजा दुःखी आहे, ब्रह्म विष्णू महेश दुःखी आहे. ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो परमात्मा ही दुःखी आहे. जगात सुख कोणालाही नाही, प्रत्येकाला कशाचं ना कशाचं दुःख आहेच. याला सगळ्याला जबाबदार आपलं कर्म आहे. ज्ञानोबाने सांगतायत मागचं भोगण्याकरता आपण इथं आलोय. अगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहावे काय. आपण कर्म भोगण्याकरता बरं का या ठिकाणी आलो आहोत. ऐका, शिव महापुराण कथेमध्ये 7 सहित आहेत, 24,000 श्लोक आहेत. पण आपण संक्षिप्त रूपामध्ये ते पाहत आहोत. शिव महापुराण कथेचा महिमा सांगत असताना सुतजी महाराज शौनकजींना सांगताय या विश्वामध्ये, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही भगवान शिवजींची कथा अट्टहासाने जरी ऐकली तरी फळ मिळेल, तरी कल्याण होईल. आणि तुम्ही महादेवाची ही कथा चुकून जरी ऐकली तरी तुम्हाला फळ आहे. शौनकजी विचारताय सुतजी महाराज सांगा ना, कोणाच्या जीवनात शिव महापुराण कथा श्रवण केल्याने उद्धार झालेला आहे का? शौनकजीने प्रश्न केल्याबरोबर सुतजी महाराज कोणाच्या जीवनात चुकून कथा ऐकून उद्धार झाला ती कथा आपल्याला सांगतायत.
सांगितल्या महाराज सुरुवातीला. पहिली कथा आहे एका पुरुषाची आणि दुसरी कथा आहे एका स्त्रीची. आपण आजच्या दिवसामध्ये आपण एका पुरुषाची कथा पाहणार आहोत आणि उद्या एका स्त्रीची कथा पाहणार आहोत. कीर्तनची नगरी आहे. त्या नगरीमध्ये एक देवराज नावाचा दुराचारी ब्राह्मण राहत होता. फार दुराचारी होता. त्याने जीवनात कोणतं वाईट काम केलं नाही असं कोणतंच काम तुम्हाला सापडणार नाहीये. सगळी जेवढी वाईट काम आहे ती सगळी वाईट कामं त्यांनी केलेली आहेत. चोरी करणं, लोकांवर अत्याचार करणं, हिंसाचार करणं, पत्ते खेळणं, दारू पिणं, अनेक प्रकारची व्यसनं करायचा. ब्राह्मण कुळात जन्माला आला. आई वडील चांगले होते हो, पण संस्कार चुकल्याने मुलगा वाईट बनला. सगळ्या माझ्या माता मौलीला माझी विनंती आहे, आपल्या बाळावर चांगले संस्कार द्या. मुलगा लहान आहे आणि त्या लहान मुलावरच तुम्ही संस्कार देऊ शकता. कुंभार दादा ओल्या मातीला आकार देतो, बाकी सुकली की त्याला आकार देता येत नाही. म्हणून लहानपणातच मुलाला चांगले संस्कार द्या. संस्कार आपल्याकडे महिला मंडळ आपल्या लेकराच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. सगळ्या त्याला पाहिजे ते कपडे देतात, त्याला मोबाईल देतात, त्याला फिरायला गाडी देतात. देऊ नका असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याला बाळपणात जे द्यायचंय ते अगोदर द्या. बाळपणात त्याच्या हातात मोबाईल दिला त्याचा परिणाम काय होतोय? घातक होतोय. बाळपणात त्याला गाडी घेऊन दिली, परिणाम घातक होतोय. बाळपणात त्याच्याकडे सगळं जर तुम्ही दिलं त्याला जे हवंय ते, पण कदाचित त्याच्यावर जर संस्कार चांगले नसते तर तो त्याच वस्तूंचा काय करतोय? गैरवापर करतोय. गाडी देणं चांगलं आहे, वाईट नाहीये, पण संस्कार चांगले नसल्यामुळे गाडी मनाला येईल तशी चालवतो, वेगाने चालवतो, शेवटी कुठेतरी धडकतो आणि मरतो. परिणाम वाईट झाला. मोबाईल दिलेला आहे, सतत ते मोबाईल पाहण्याने त्याचे डोळे गेले. मोबाईल चांगल्या करता दिलं हो, पण तुम्ही संस्कार न दिल्यामुळे मोबाईल कशा करता वापरावा हे कळलं नाही. परिणाम वाईट झाला. तुम्ही बाळाला प्रेमापोटी जे पाहिजे ते त्याला देताय, पण ऐका, लहानपणात तुमच्या लेकराला चांगले संस्कार द्या. मुलगा पैसे आणतोय म्हणून त्याचं कौतुक करू नका. तो कोणत्या मार्गाने आणतोय याचा विचार करा, त्याच्याकडे चौकशी करा. बाळा, अरे तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? एकदा एका लहान पोराने आपल्या बॅग मध्ये कोणाची तरी पेन्सिल चोरून आणली होती. पेन्सिल त्याच्या आईला सवय होती जातानाही मुलाला सगळ्या वस्तू ती स्वतः द्यायची, मोजून द्यायची, किती वस्तू ठेवल्या ती मोजायची. एक दिवशी तो मुलगा येताना कोणाची तरी पेन्सिल चोरून घेऊन आला. ऐका, पेन्सिल चोरून घेऊन आला. आईने त्याची बॅग पाहिली, बॅगेमध्ये ती पेन्सिल तिला आढळली. संस्कार चांगले होते, आईवरही होते आणि बाळावरही ती द्यायची चांगले संस्कार. ती पेन्सिल पाहिल्यानंतर सांगितलं, बाळा ही पेन्सिल आली कुठून? त्यांनी स्वतःची चूक मान्य केली. आई, मी एका मित्राची पेन्सिल चोरून आणली. आईने सांगितलं, बाळा आज आणली, परत आणू नको. तुम्ही सांगा, असं जर केलं तर दुसऱ्या दिवशी तो पोरगा चोरी करेल तो? करणार नाही. पण मुलगा आणतोय, घेऊन ये घेऊन ये, पण ते कुठून आणतो, काय करून आणतोय याची चर्चा नाही आहे. बरं, म्हणून बाळाला संस्कार द्या. मुलाचं जीवन लहानपणात सुगंधित करायचं.
करायचं असेल तर त्याला संस्काराची गरज आहे, संस्काराची गरज आहे. स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज लहानपणातच जिजाऊ मातेने त्यांच्यावर दिलेले संस्कार आहेत. लहानपणात रामायण सांगणं, महाभारत सांगणं. तुम्ही मला सांगा, लहानपणात जर रामायणाचे महाभारताचे संस्कार जर झाले असते तर ते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य घडवणार नाही का? आपण आपल्या लहानपणात आपल्या बाळाला काय शिकवतो तर तो मोठ्या झाल्यानंतर काय करू शकेल? बाळाने मोठं होऊन काय करावं असं वाटत असेल तर त्याच्यावर तुम्ही संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. या देवराच्या जीवनात संस्कार चुकले होते, संस्कार, आणि संस्कार चुकल्यामुळे हा दुराचारी बनला गेला, खूप वाईट वागायला लागला, लोकांना त्रास देऊ लागला. लोक कंटाळली गावात त्याला, हो तक्रारी घेऊन यायला लागली लोक. पण एक माणूस येत नाही ना, गावातले सगळेच लोक तक्रारी घेऊन यायची त्या देवराची. शेवटी आई वडील पण थकले होते. आई वडील विचार करत होते किती सांगावं, किती शिकवावं याला, पण हा काही ऐकत नाहीये. पण असं करा, याचं लग्न लावून द्या. बऱ्याच आई वडिलांना वाटतं बिघडलेला मुलगा लग्न करून दिलं तर तो काय होईल, त्याच्यामध्ये सुधारणा करेल, परिवर्तन होईल त्याच्यात. पण महिला मंडळी हे सत्य होतं का कधी? लग्न झाल्यावर मुलगा बिघडतो का सुधारतो? तुमचं काय मत आहे? अहो बरेचसे सुधारित असणारे लग्न झाल्याबरोबर बिघडले, बरं आहे की नाही? हो म्हणा, हो तुम्ही म्हणणार नाही पण हो म्हणा. जेवढे जेवढे लग्नानंतर बिघडले ते तुमच्यामुळेच बिघडले, मान्य करावं लागेल तुम्हाला. काय त्या तांदळाचा झटका आहे काय माहिती. सावधान म्हटल्याबरोबर त्याच्या वागण्यात, त्याच्या बोलण्यात बदल होऊन जातो महाराज. ज्याने लग्न अगोदर कधी तांब्या नाही उचलला स्वतः करता, तांब्या पाण्याचा, तो लग्न झाल्यावर काय काय करतो हे मी सांगायला नको तुम्हाला. ती जर कपडे धुवायला लागली तर हात सुकट टाकायला राहतो, बरोबर की नाही? हा फक्त मानणार सगळी कामं करतो, पण लग्नाच्या नंतर करतो की नाही? आई पाहून त्याला हसते, अरे एवढी मदत जर मला केली असती, माझ्या म्हातारपणात तुम्हाला मदत केली नाहीये, पण आता बघ बाईला सगळी मदत करतोय, नुसता बाईच्या मागे पुढे धावतोय, बाई पुढे हा मागे, असंच पाहायला मिळतं चित्र. कारण तर संस्कृती काय शिकवते आपल्याला? पती पुढे पाहिजे आणि पत्नी, बरोबर ना? मुलं पतीकडे पाहिजेत का पत्नीकडे पाहिजेत? आता याचं उत्तर द्यायचं कोण? फार मोठी अवघड गोष्ट आहे. दोन पोरं जर असतील ना तर एक पोरग त्याच्या कडेवर आणि एक पोरग त्याच्या डाव्या हाताला. मग बाईच्या हातात काय? तुम्हाला माहितीये का? हातात एक पर्स असते आणि आता ती एक नवीन फॅशन निघाली बघा, इथे पण एक अडकवली जाते. तुम्ही सांगा मला, बाजारला गेल्यानंतर त्या दोन पर्स कशाला लागतात तिला? बरं, याने जर तक्रार केली, या लोकांनी जर तुम्हाला तक्रार केली, पोरं दोघांची आहेत ना, एकतर घे, ती उत्तर काय देते माहितीये का? तुला गरज असेल तर घे, नाही तर घरी ठेव. अलीकडे नवऱ्याला एकेरी शब्दाने हाक मारले जाते अशी फॅशन निघाली आहे. पूर्वी माता मौल्याच्या होत्या ना, पतीला जर हाक मारायचा असेल तर स्वतःच्या मुलाच्या नावाने हाक मारायच्या, मुलाच्या. तो इशारा असायचा, बरोबर तो धावत यायचा, मुलाला आवाज द्यायचा, तो धावत यायचा. अलीकडे त्या नात्याला फार कलंकित केलेला आहे. मी शाळेच्या वातावरणामध्ये असायचो आणि शिक्षक वर्ग असायचा माझ्या गाडीत. शिक्षक वर्ग एक
टीचर होत्या, शिक्षिका होत्या, त्या दररोज माझ्या गाडीत यायच्या. कल्याण पासून बसल्यानंतर त्या म्हणायच्या, म्हणजे ती तिच्या नवऱ्याचं नाव घ्यायची. मला असं वाटत होतं की भावाची वगैरे ही बाई बोलत असेल, अरे तुले बोलते. एक दिवशी धाडस करून विचारलं, टीचर तुम्ही दररोज कोणासोबत एवढं बोलता हो? त्या टीचरने मला उत्तर दिलं, महाराज मी माझ्या नवऱ्यासोबत बोलते. अरे तुले? हो म्हणे, लग्न झाल्यापासून आम्ही असंच बोलतो एकामेकाशी. तुम्ही एक सांगू, जेवढे शिकलेले राहतात ना त्यांची भाषा तुम्हाला जवळ भाषेत पाहायला मिळेल. शिक्षणासोबत संस्काराची गरज आहे. महिला वर्ग, तुमच्या पतीला एकेरी नावात कधी हाक मारू नका. महादेवाला कधी बरं वाटणार नाही, चांगलं वाटणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही ज्या दिवशी तुमच्या पतीला पूज्य व्हाल, तुम्ही ज्या दिवशी तुमच्या पतीची सेवा कराल, त्या दिवशी भगवान महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जायची गरज नाही. भगवान महादेव मंदिरातून तुमच्या घरी. तुम्ही त्याला आरे तुरे करून जर महादेवाच्या पिंडीवर जर असं पाणी सोडायला गेलं, भगवान भोले बाबा बोलतील, अगं घरी जा, तो तिकडं महादेव आहे त्याच्या अगोदर पूजा कर आणि मग तू इकडे ये. हे मी कशा करता बोलतोय? त्यांना असं वाटलं की आपलं बाळ बिघडलेलं आहे, याचं लग्न लावून गेलं की याच्यामध्ये परिवर्तन होईल. पण महाराज, परिवर्तन होण्यासारखा तो नव्हता. उलट लग्न झाल्यानंतर तो अजून बिघडला. पत्नीचं तर मुलीच ऐकत नव्हता, आई वडिलांचं ऐकत नव्हता. फार लोकांना त्यांनी त्रास दिला. गावातली लोक कंटाळली हो, कंटाळली. गावातले लोक कंटाळले. गावातल्या लोकांना असं वाटलं की काय रे, याचा त्रास भयानक होतोय, आता भयानक होतोय. पण महाराज, माणसं उन्मत्तपणाने पैशाच्या जोरावर नको तशी वागतात. भरपूर ठिकाणी त्यांनी धन कमवलेलं होतं, लुटमार केलेली होती, त्याच्याकडे खूप श्रीमंती आली, खूप श्रीमंती आली. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, श्रीमंत व्हा, जरूर व्हा, पण साधू संतांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे श्रीमंती असेल. चांगलं धन कमवून आपण श्रीमंत झालो पाहिजे.
तुम्हाला भोगावा लागेल बरं का. बरीच लोक नको त्याची तळतळाट घेतात आणि श्रीमंत होतात, पण त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतोय. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत अनेक श्रीमंत होऊन गेले, कोणीतरी इथून काही घेऊन गेलं का? घेऊन गेलं का? पण कशा करता आपण हे करतोय? कशा करता वाईट कृत्य करतोय? कशा करता हे चोऱ्या माऱ्या करतोय? करू नका. पण महाराज, एक दिवशी हा देवराज नदीच्या काठाला दारू पिऊन पडलेला होता. बरेच दारू पिणारे अशा ठिकाणी पडतात की त्या ठिकाणी कोणाला जावं असं वाटत नाही, त्याला उचलावं असं वाटत नाही. बरं, दारू पिऊन पडल्यानंतर त्याच्या याला काय कर, घेऊन जा. एवढा त्रास महाराज मी स्वतः अनुभवलेला आहे. रात्रभर तो दारू पिणारा आपल्या पत्नीला मारतो. पण बिचारी ती पण एवढी कडक झालेली असते ना, सकाळी तिला जर विचारलं ना जाऊ तुमच्या घरी रात्री, काही नाही, ते दररोजच चालायचं. म्हणजे चेहऱ्यावर पण तिचं दुःख नाही. ती म्हणते रोजच आहे. आता रोजच काही लोकांना सांगायचं का माझा नवरा दारू पितो? आणि लोकांचा स्वभाव फार वाईट आहे. पेरू घेताना म्हणतात गोड आहेत का, पण खाताना मीठ लावून खातात. हो, तुम्ही लोकांना जर तुमच्या वेदना सांगाल ना तर वेदना कमी होणार नाही, उलट वाढतील. सांगू नका तुमचा नवरा लोकांना दारू पितो म्हणून. शेजारच्या बाया तुमची चेष्टा करतील, तुमची निंदा करतील. सांगू नका आपल्या घरात जे घडेल ते. नवऱ्याने मारलं तरी शेजारीला सांगू नका त्यांनी मारलं म्हणून. ती बाई एकटी ऐकते, पण सगळ्या गल्लीतल्या बायांना सांगू नका आपल्या जीवनातलं दुःख. पण महाराज, हा दारू पिऊन काठावर पडलो. इथल्या सगळ्या तरुण बांधवांना या व्यासपीठावरून माझं सांगणं आहे, दारू पिऊ नका. उपदेश आता हा वर्तमानकालीन शब्द आहे. याच्या अगोदर काय केलं ते सोडून द्या. आता पुढे बरं का, आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. बरं का, महाराज म्हणतात ज्या वेळेला तो देवराज दारू पिऊन इथे पडलेला आहे, सगळ्या तरुणांना माझं सांगणं आहे दारू पिऊ नका. तुम्ही म्हणाल महाराज श्रावण चालू आहे असं काय बोलतात? 11 महिने तुम्ही रावणासारखे वागता आणि एका महिन्यात राम व्हायला पाहता. काही लोक मला श्रावण महिन्यात फोन करतात, महाराज आता श्रावण चालू झाला, आता तुम्ही आमच्या घरी जेवायला यायला हरकत नाही, आम्ही शाकाहारी आहोत. बरं, ती भांडी पण आम्ही 1 महिनाभर वापरतो, नंतर वापरत नाहीये, तुम्ही जेवायला या. तुम्ही मला सांगा, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना परमात्मा स्वप्नात दिसला नाही आणि तुम्ही 1 श्रावण महिन्यात महादेवाला पूजलं म्हणजे तुम्ही काय महादेव व्हाल? सांगा ना मला. 11 महिने तुम्ही दुराचार करता, 11 महिने तुम्ही रावणासारखे वागता आणि एका महिन्यात सगळी धाम धुवायला पाहता. शक्य आहे का? मग तुम्ही म्हणाल धरायचं नाही का, असा प्रश्न निर्माण होईल. पण माझं मत आहे, चला धरताना 1 महिना का होईना, पण तेवढा पण प्रामाणिकपणाने धरा. काही लोक म्हणतात किती दिवस झाले आता श्रावणाला चालू? 10 दिवस झाले का? 10 का 11? 9 दिवस झाले ना, 9 दिवस झाले. काही लोक म्हणतात महाराज कसे दिवस काढतो ते आमचे आम्हाला माहिती. अरे वा वा वा,
महादेव काय सांगायला आला होता का तुला तू श्रावण धर म्हणून? कसे दिवस काढतो म्हणजे जसं काय उपकारच करतो त्या महादेवावर. काय लोक बोलतात महाराज. एक तर म्हटला महाराज झोप लागत नाही. बरं का जेवणच जात नाही, झोप लागेल कशी? अरे जेवण का जात नाही? शाकाहारीची सवय नाही ना. एकाने सांगितलं महाराज नुसतं पोट फुगायला लागलं. काय कारण? शाकाहारी खाल्ल्याने पोट फुगतं. अरुण दादा बरोबर नाव घेतलं नाही. कोणाचंही नाव घेऊन काय उपयोगाचं आहे? अनुभवी माणसाला विचारायला पाहिजे ना. शाकाहारी खाऊन पोट फुगतं असं कोणी सांगितलं? हा, शाकाहारी खाल्ल्याने पोट मोठं होतं हे मी सांगतो. बरेच शाकाहारी खाणाऱ्यांची पोट पुढे आहेत. महाराज लोकांची तर आहेतच. शाकाहारी खाल्ल्याने पोट फुगतं असं कोणत्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं? मला एवढंच सांगायचं आहे, श्रावणापुरते तुम्ही श्रवण करू नका, श्रावणापुरते उपवास धरू नका, तर वर्षाचे 12 महिने तुम्ही काय करा, शाकाहारी राहा. ही माझी तुम्हाला विनंती आहे. दारू पिऊन पडलेला हा देवराज तरुणांनो ऐका, त्याची काय अवस्था झाली. दारू पिण्याचा काय परिणाम झाला ऐका. दुराचार करण्याचा काय परिणाम झाला सगळ्या तरुणांनी नीट ऐका. त्याच नगरामध्ये एक शोभावंती नावाची वेश्या राहत होती. आणि ती वेश्या असल्यामुळे नगरामध्ये जेवढे श्रीमंत लोक होते सगळे श्रीमंत लोक तिच्या पाठी लागले होते. तिच्यावर प्रेम करत होते, तिच्यावर पैसे उडवत होते. आणि श्रीमंताशिवाय हे धंदे दुसरा कोणी करत नाही. ज्याचं 3 टाइम पोट भरत नाही तो हे धंदे करेल का? करू शकत. शोभावतीच्या त्या सगळ्या नोकरांनी त्याला उचललं आणि शोभावतीकडे नेलं. ज्या वेळेला तो शुद्धीत आला, दारू पिल्याने मनुष्य बेशुद्ध पडतो का? त्याला आठवण राहत नाही कशी. शुद्धीत आला त्यावेळेला ती शोभावती नावाची वेश्या त्याच्या पुढे नाचायला लागली. सुंदर होती महाराज, सुंदर होती. त्या सुंदर स्त्रीला पाहिल्यानंतर हा बावळा झाला. याच्या अंतःकरणात काम वासना निर्माण झाली. आणि त्या शोभावतीला विचारू लागला, तू कोण आहे? मी इथे कसा? त्यावेळेला त्या शोभावतीने सांगितलं, तुम्ही दारू पिऊन नदीच्या काठाला पडलेले होते. मी या नगरातली वेश्या आहे. मोठी मोठी लोक माझ्यावर प्रेम करतात, पण मी तुमच्यावर प्रेम करते. लाघवी शब्दाने देवराजाचं मन वेधून घेतलं. देवराज फार आनंदित झाला. नगरातील सगळी श्रीमंत माणसं तिच्या पाठीमागे आहेत, पण ही स्त्री माझ्यावर प्रेम करते. अभिमान वाटू लागला त्याला. पण त्या वेश्येच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच भाव होता, याच्याकडे संपत्ती आहे ती लुटायची. बस याला म्हटलं माझ्यावर प्रेम करते ती. तिथेच राहायला लागला. 2 मुलं होती महाराज त्याला. पत्नी होती. पत्नीचाही विचार न करता, मुलांचा विचार न करता तो देवराज त्या वेश्येकडे राहू लागला. ती वेश्याच होती महाराज. जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती होती तोपर्यंत त्याच्यावर प्रेम केलं, खोटं प्रेम. संपत्ती संपली, अंगातली ताकद संपली. आता ती शोभावती त्याला सांगते, देवराज सांग माझ्यावर तुझं किती प्रेम आहे. देवराज म्हणतोय खूप प्रेम आहे. म्हणजे किती? मी माझं मस्तक सुद्धा तुला कापून देऊ शकतो, एवढं माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू बोल. पण त्या शोभावतीने सांगितलं, असं कर, तू तुझं मस्तक कापून आणू नको. तू तुझ्या 2 मुलांचं मस्तक आणि पत्नीचं मस्तक कापून आण. आणि जर तू कापून आणलं तर मी समजेल माझ्यावर तुझं खूप प्रेम आहे, खूप प्रेम. त्या वेश्येच्या प्रेमामध्ये पागल झालेला हा देवराज आपल्या मुलांविषयी, आपल्या पत्नींविषयी माया राहिलेली नव्हती, प्रेम राहिलेलं नव्हतं. त्या वेश्येच्या सांगण्याप्रमाणे हा हातात धारदार
महाराजची पत्नी माझा पती कधी येईल म्हणून वाट पाहत होती. पती जरी दारू पिणारा असला ना तरी पत्नी मात्र त्याची काळजी वाहते. तो दारू पिऊन कसाही पडू द्या, तो झोपल्यानंतर ती त्याच्या अंगावर पांघरून घालते, त्याच्या बाजूला पाण्याचा तांब्या भरून ठेवते. या शुद्धीत आल्यानंतर पाणी प्यायला मागेल तरी सुद्धा ती काळजी करते. हो, तिने त्याच दिवशी तिच्या मुलांनी तिला सांगितलं होतं, आई 2 दिवस झाले ग पोटाला अन्न मिळालं नाही, अन्नाची व्यवस्था कर, फार भूक लागलेली आहे. मला ती देवराजची पत्नी भगवंताला सांगते, भगवंता कोणत्या जन्माची तू परीक्षा घेतो रे? एवढे वाईट दिवस तू माझ्यावर आणले, मी काय असं पाप केलं होतं? हे पांडुरंगा, मी 2 दिवस काय, मला 4 दिवस उपाशी ठेवले, पण माझ्या चिमुकल्या लेकरांना मात्र पोटभर अन्न मिळेल अशी व्यवस्था कर देवा, अशी विनंती करते ती देवाला. मुलांना खायला द्यायला अन्न नाही म्हणून मिठाचे दाणे घेतले आणि मुलांच्या ओटावर असं फिरवलं. पोरं ओठ साठत साठत झोपले. महाराज, गरिबी फार दुःख देते जीवनात. ज्याने ज्याने आपल्या जीवनात गरिबी भोगलेली आहे त्याला विचारा. गरिबीमध्ये त्याने आपल्या लेकरा बाळांना कसं सांभाळलं, आपल्या पत्नीला कसं सांभाळलं, गरिबी तो कसा जगला हे त्याला विचारा. गरिबीतून जे आलेले आहेत ना त्यांना किती श्रीमंती येऊ द्या, त्या श्रीमंतीचा अभिमान होत नाही. ज्यांनी गरिबी भोगलेली आहे त्याला माहिती आहे आज माझ्याकडे जरी पैसा आला असेल तरी या पैशाकरता माझ्या आई वडिलांनी काय काय केलंय त्याला जाण असते. महाराज, गरिबीतून जो वर जातो त्याला उगीच जमिनी विकून एखादा श्रीमंत झाला त्याला पैशाची किंमत नसते, त्याला आयतं मिळालेलं असतं ना, किंमत नसते. पोरांच्या ओटाला ते मीठ सोडलं, लेकरांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहतात, स्वतः सुद्धा रडते आहे. पोट साठत साठत पोरं झोपली. महाराज, त्या देवराजची पत्नी देवाला सांगते, देवा माझ्या वाट्याला आलेलं दारिद्र्य हे कोणा जीवनात कोणाच्या वाट्याला देऊ नकोस. मी दारिद्र्य फार भोगलंय, माझी पोरं 2-2 दिवस उपवाशी आहेत. तुम्ही मला सांगा आपल्या पोराला आपण 1 वेळेच तरी उपवाशी ठेवतो का? 2 दिवस उपवाशी पोर आहेत. देवाला विनंती करते आहे, हे देवा माझ्या करता नाही पण या पोरांकरता त्याचा बाप पाठवला, त्याच्या वडिलांना पाठवून दे देवा अशी प्रार्थना करते. आणि महाराज झोपी जातात. कोणता कोणता झोप घ्या. हा देवराज धारदार शस्त्र घेऊन त्याच रात्री आला. घराला दरवाजा सुद्धा राहिलेला नव्हता. पती जर बाईच्या सोबत नसेल तर त्या बाईकडे लोकांच्या पाहण्याच्या नजरा पण बदलल्या जातात. जो तो येईल तो त्या बाईला नको ते बोलतो आहे. एक सांगू तुम्हाला, तारुण्यात जर एखाद्या बाईच्या पाठीमागे जर तिचा पती नसेल ना तर तिची दयनीय अवस्था समाज करतो आहे. नको ते लोक बोलतात. दरवाजा नवरा महाराज त्या घराला राहिला. एक दिवा तोही पेटलेला आहे असं वाटत नव्हतं. त्या दिव्यातलं तेलही संपलेलं होतं. याने कुठल्याही प्रकारे विचार केला नाही. हा चोर मार्गाने आला आणि जी बाई कुंकू लावते, सकाळी उठून गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते आणि जगाच्या मालकाला प्रार्थना करते, माझ्या घराला पाठवले देवा. देवाला विनंती करते आणि खूप रडते. आज तोच नवरा हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन एका विषयाचं बोलणं ऐकून आज आपल्या परिवाराला संपवायला आलेला आहे. एक सांगू तुम्हाला, परिवाराचं प्रेम फार महत्वाचं असतं.
कोरोनामध्ये आपल्याला त्याचा अनुभव आला असेल. जगाने आपल्याला धिक्कारलं, गावकऱ्यांनी आपल्याला धिक्कारलं, पण आपल्या परिवाराने आपल्याला मदत केली, आपल्या परिवाराने आपल्याला सहकार्य केलं, धैर्य दिलं, म्हणून काही लोक वाचली गेली. त्यावेळेस परिवाराचा पाठिंबा असणं फार गरजेचं आहे. किती मोठं नवऱ्यावर संकट येऊ द्या, पण बाई खंबीरपणे जर त्याच्या पाठीमागे उभी राहिली आणि सांगितलं घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. किती मोठं संकट असू द्या, तो त्या संकटाला सामोरे गेल्याशिवाय राहणार नाही आहे. महिला फक्त पाठीशी उभी राहा. तुम्ही जर त्याला विरोध केला तर त्याला असं वाटतं आत्महत्याच करावी. बाई ज्या वेळेला विरोधात जाते ना, त्यावेळेला त्याला जगावं असं वाटत नाही. बाकीची माणसं किती पण विरोधात असू द्या, पण त्याची धर्मपत्नी त्याच्या विरोधात जाता कामा नये. धर्मपत्नी विरोधात गेली की त्याला असं वाटतं मेलेलं बरं. धारदार शस्त्र घेऊन आलेला आहे, चोर रस्त्याने आलेला आहे. पतीचं नाव घेऊन जी झोपली ना, अंधार पडलेला होता, पेशेवर त्याचं प्रेम जगले होतं, विचार केला नाही. त्या धारदार शस्त्राने पत्नीलाही मारलं आणि मुलांनाही मारलं. तिघांचे मस्तक घेऊन हा भ्रष्ट झालेला देवराज त्या शोभावतीकडे गेला. त्या शोभावतीने पाहिलं, रक्ताने भिजलेला हा देवराज, हातात मस्तक आहे, त्या मस्तकावर कुंकू आहे. ते कुंकू बरं का साक्ष देत आहे, पती राज तुम्ही कधी या. गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, ते मस्तक सांगताय माझं पती आहे, तू कधी येईल. बरं का ते मस्तक बोलताय. हे त्या शोभावंतीने पाहिलं आणि विचार केला, काय पतिव्रता श्री आहे. नवऱ्याने मस्तक कापून आणलं तरी सुद्धा तिचा चेहरा सांगतोय, बरं का तरी सुद्धा ती बोलते आहे, माझा पती माझ्या बाळांना माझ्या मुलांना सांभाळण्याकरता येईल. हे पाहिल्यानंतर त्या शोभावंतीने सांगितलं, मूर्खा बाजूला हो, मागे सरकली. देवराजने सांगितलं, का मला मूर्ख म्हणालीस, का मागे सरकलीस. तूच सांगितलं होतं ना तुझ्या 2 मुलांचं मस्तक आणि पत्नीचं मस्तक घेऊन मी घेऊन आलो. म्हटली, अरे जिच्यासोबत तू 7 फेरे खाल्लेस, तुझ्या नावाचं तिने मंगळसूत्र घातलेलं आहे, तुझ्या नावाचं जी कुंकू लावते ना, माझ्यासाठी तू तिचं मस्तक कापून आणलं. उद्या माझ्यापेक्षा जर कोणी सुंदर भेटली तर तू तिच्या सांगण्याप्रमाणे माझं सुद्धा मस्तक कापून नेशील. तू भ्रष्ट झालेला आहे, तुझा पाप वाटलेला आहे, याला हाकलून द्या. बरं का त्या शोभावतीच्या सगळ्या लोकांनी सेवकांनी याला हाकलून दिलं. महाराज हाकलून दिलं. ज्या वेळेला हाकलून दिलं ना, याला चालता सुद्धा येत नव्हतं. याला वाईट वाटलं, आता जाऊ कुठे. शेवटचा आधार होता माझ्या परिवाराचा, तो परिवार सुद्धा मी संपवलेला आहे. एवढं वाईट वाटलं महाराज, एवढं वाईट वाटलं. पण जीवनामध्ये कितीही जरी दुःख झालं तरी भगवंताच्या नामाचा आधार जीवनाला तारतो. कथा श्रवणाने जीवनातलं दुःख निघून जातं, तो किती दुराचारी असू द्या. शेवटी गावोगावी तो देवराज फिरायला लागला. कोणीही त्याला भाकरीचा तुकडा देखील देत नव्हता. पण त्याच्या दैव योगाने एका गावाला शिव महापुराण कथा चालू, आणि त्या शिव महापुराण कथेमध्ये भुकेला देवराज, थकलेला देवराज येऊन बसलेला आहे. का तर कथा ऐकण्याकरता नाही, कथा झाल्यानंतर महाप्रसाद आहे, मला खायला मिळेल. पण पोटात भूकच एवढी होती महाराज, त्याला ती भूक काय झाली नाही, सहन झाली नाही. तो त्या कथेतून उठल्यानंतर जिथे महादेवाची पिंड होती तिथे गेला. महादेवाच्या पिंडीच्या आजूबाजूला प्रसाद ठेवलेला होता, तो प्रसाद खाऊ लागला. पण ऐका, प्रसाद खात असताना तिथल्या सेवकाने त्याला एवढं मारलं महाराज, एवढं मारलं की त्यांच्या मारल्याने तो देवराज मृत्युमुखी पडला. पण ऐका,
कथा श्रवण नाही केली, चुकून फक्त कथा श्रवण केली, चुकून उकेल्या पोटी कुठेतरी मिळेल म्हणून कथेत जाऊन बसला, चुकून ऐकलं, पण परिणाम ऐका, तो देवराज मरण पावल्यानंतर अंतिम टप्प्यात त्याने शिव महापुराण कथा श्रवण केलेली आहे. म्हणून भगवान महादेवाचे शिवदूत त्याला घ्यायला, शिवदूत त्या देवराजला घेऊन कैलासाला निघाले. तेवढ्यात यमदूत आले, दोघांमध्ये संवाद चालू झाला. यमदूताने सांगितलं याने आयुष्यभर दुराचार केलेला आहे, आयुष्यभर लोकांना त्रास दिलेला आहे, चोऱ्या केलेल्या आहेत, तुम्ही याला कैलासाला घेऊन चालला. ते शिवगण म्हणतायत तुम्हाला माहिती नाही, अंतिम टप्प्यात याने शिव महापुराण कथा श्रवण केलेली आहे. आणि शिव महापुराण कथा अशी आहे की दुराचारी असेल, व्यभिचारी असेल, पण जर चुकून त्याच्या कानावर शिव महापुराण कथा जर पडली, त्यांनी श्रवण केली, तर त्याचा परिणाम तो कैलासाला दाखवा. दुराचारी होता, व्यभिचारी होता, पण शिवपुराण महापुराण ऐकल्यामुळे परिणाम काय झाला, दुराचारी असून सुद्धा त्याला शिवगणाने कुठे नेलं, कैलासात नेलं. भगवान महादेव की, उमानाथ भगवान की. आता या नंतर गजर होईल. गजर झाल्यानंतर काही सूचना सांगेन, सूचनेनंतर आरती होईल आणि बरोबर आपल्या वेळेमध्ये कथा समारोपाकडे जाईल. सर्वांनी गजराचा आनंद घ्यायचा आहे. पहिला मंडळ आजचा पहिला दिवस आहे. खर तर पहिला दिवस म्हणजे पत्रावळी वाटण्याचं काम असतं. सगळं लेट 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 होतं पहिल्या दिवसाला. थोडी कथा आपली लेट चालू झाली. आज जा फक्त, उद्या नाही होणार. उद्या का होणार नाही, तर आज पहिला दिवस आहे. नवीन नवीन असं होतं, लावायला वेळ लागतो, माईक टेस्ट करायला वेळ लागतो. आता हे सगळ्या मंडळीला थोडासा वेळ जाणारच ना, पण पहिला दिवस एकदा का ओलांडला की दुसऱ्या दिवसापासून कथा तुम्हाला अधिक अधिक आनंद देत राहील. पहिला दिवस, दुसरा दिवस महिमा सांगायचा असतो. कथा म्हणजे काय, नाच गाणं असा अर्थ नाही लावायचा बरं का. ठीक आहे, भगवंताच्या नामचिंतनात आनंद घ्यायचाच आहे, पण नुसतं नाचणं म्हणजे कथा नाही. हे सगळं लक्षात ठेवून कथेला यायचं आहे. आपल्याला महादेवाची कथा पाहिजे आहे, भोले बाबांची कथा पाहिजे आहे. भोले बाबा समजून घ्यायचे आपल्याला. त्यांना समजून घेता घेता त्यांच्या भजनामध्ये जो आनंद येईल ना, त्या आनंदात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. म्हणून एक गजर होईल. ज्यांना ज्यांना नाचायचं आहे त्यांनी उभं राहून नाचायचं.
महापुराण कथेमध्ये 7 दिवस आम्हाला या ज्ञानगंगेमध्ये स्नान करण्याची संधी ज्यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झाली त्या सर्व आयोजकांना भगवान महादेवाने चांगलं आरोग्य द्यावं. कारण का या कथेकरता अनेक लोक, अनेक या परिसरातली मंडळी, सगळी मंडळी या कार्यक्रमाकरता सहकार्य करते आहे. दुळखाडी असेल, एलकुंदे, सोनाळे, वैजोळे, शिवनगर या सगळ्या ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी कथा होते आहे. सर्व आयोजकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. उमापती महादेव पाहुणे मंडळी बसली, काही मंडळी असतील त्यांनी 5 मिनिटं वेटिंग मध्ये राहायचं आहे. सर्वांना महाप्रसाद मिळेल. ही शिवपुराण कथा आपण श्रवण केल्यानंतर खरोखर महाराजांनी या कथेच्या माध्यमातून आपल्याला गरज आणि श्रुत केलेलं आहे की सांगतायत की त्याच्या पाठीशी पुण्य आहे त्या आणि आकर्षित केलेलं आहे आणि ते इथपर्यंत श्रवण करण्याकरता आणि उपस्थित होऊन आणि त्यांनी श्रवण केलेले आहे. त्या माध्यमातून सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. आणि आपण 100 रुपये कसे द्यायचे, आपल्या मनातली जी भावना आहे ती भगवंत करता पोचवण्याकरता काही औषधी का होणार, परंतु ती आपण दिली पाहिजे किंवा देत चला. तसं संकोच मनामध्ये आणण्याची काही आवश्यकता नाही. तर असो या सर्व देणगीदारांचं आणि या सर्व मंडळीच्या वतीने म्हणा, या सर्व भाविकांच्या वतीने खरोखर त्यांना उदंड आरोग्य लाभो आणि या असे सत्कार्यामध्ये अन्नदान आणि उद्याच्या कार्यक्रमाचे उपदेश असे असेल का पाठी कृती आहे अशा असणारे आमच्या गावातील हरिभक्ती बाहेर रघुनाथ मामा आटालकर आणि यांचे सुपुत्र केशव महाराज आटालकर, केशव रघुनाथ आटालकर आणि हे आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाचे नेतृत्व करतायत.
आणि ज्यांना ज्यांना बसायचं आहे बसायचं नाही तर बहुतेक मंडळीने श्रावणानिमित्ताने आणि पारायणाला पुरुष वर्ग कृपया आपण या पारायणाकरता वेळ चला अशी कारण आपण जो व्यासपीठ तयार केलेला आहे हे मानवी जीवनाचं इथे कर्तव्याचा साध्य करता इथे काय कोणाचा म्हणजे लाभ लोक किंवा काही मुलावर मिळकत व्हावी या उद्देशातून हा कार्यक्रम नाही तर भक्ती रसाचा आनंद